आज ऐकूया नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 30 शशांकर व कृष्णागर। श्री दत्तगुरूंनी भर्तरीला सर्व सिद्धी दिल्या आणि चिरंजीव पद प्राप्त करून दिले. गोरक्षनाथाला त्यांनी मच्छिंद्राला बोलावून आणण्यास पाठवले. गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्र होता. गोरक्ष तेथे गेला व ते दोघं यात्रा करीत गिरनारला परत येण्यास निघाले. वाटेत त्यांना कौंडिण्यपूर लागले. तेथे नगरात त्यांना भर चौकात एक तरुण विव्हळत पडलेला दिसला. तो राजपुत्र कृष्णागर होता. शशांकर राजाने त्याच्यावर रागवून त्याचे हातपाय तोडून त्याला टाकून दिले होते. दोन्ही नाथांनी लोकात चौकशी केली तेव्हा त्यांना अद्भुत कथा ऐकायला मिळाली. हा शशांकर राजा पुष्कळ वर्षे निपुत्रिक होता. त्याने मंत्र्यांवर राज्यकारभार सोपवून दक्षिणेत रामेश्वर येथे जाऊन राहावे असे ठरवले. आपली पत्नी मंदाकिनी हिला घेऊन तो निघाला. वाटेत कृष्णा व तुंगभद्रा यांच्या संगमावर एका गावी तो राहिला. रात्री स्वप्नात पंचमुख शंकराने त्याला दर्शन दिले व म्हटले, राजा, दोन्ही नद्यांच्या संगमावर तुला माझे लिंग व अपर्णेची मूर्ती मिळेल. ती आणून तू तिची पूजा अर्चना कर, म्हणजे तुला पुत्र प्राप्त होईल. राजाला दुसऱ्या दिवशी त्या स्वप्नाप्रमाणे शिवलिंग व पार्वतीची मूर्ती सापडली. लोकांना आश्चर्य वाटले. राजाने त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून एक मंदिर बांधले व तेथेच तो नित्य शिवार्चन करू लागला. लोक त्या देवाला संगमेश्वर असे म्हणू लागले. तेथे राजाला एका चमत्कारिक रीतीने पुत्र मिळाला. त्याच ठिकाणी मित्राचार्य म्हणून एक ब्राह्मण राहत असे. शरयू ही त्याची पत्नी. त्यांनाही संतान नव्हते. कैलासावर शंकर बसले असता त्यांनी गणांच्या मनोरंजनासाठी सुरोचना अप्सरेला बोलवून नृत्य करण्यास सांगितले. तिच्या मनात त्यावेळी शंकराबद्दल आकर्षण निर्माण झाले. शंकराने तिला त्या ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्म घेण्यास सांगितले. अप्सरेला वाईट वाटले. तिने उशाप मागितला. तेव्हा शंकर म्हणाले, तू तेथेच माझी आराधना करशील व मी तुला प्रत्यक्ष दर्शन देऊन स्पर्श करीन तेव्हा तू पुन्हा अप्सरा होशील. मित्राचार्याला मुलगी झाली. तिचे नाव कदंबा ठेवले. ती अप्सराच होती. लहानपणापासून तिच्या ठाई शंकराची अत्यंतिक भक्ती होती. आईवडिलांबरोबर ती नित्य देवळात जाई. एकदा ती एकटीच देवळात जाऊन परत येत असताना तेथे शंकर प्रकट झाले. त्यांना पाहून ती घाबरली व पळू लागली. कृष्णा नदीच्या काठाने ती पळत जात असताना शंकराने तिला गाठले. तिला मुक्त करण्यासाठी त्यांनी तिचा हात धरला. तेव्हा तिचा तो देह अदृश्य होऊन अप्सरेच्या मूळ रूपात ती स्वर्गात गेली. शंकराच्या शरीरातून त्यावेळीच तेज बाहेर पडून कृष्णेच्या प्रवाहात पडले. त्याच वेळी शशांकर राजा नदीच्या पात्रात उभा होता. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी त्याने ओंजळीत पाणी घेतले. तोच शंकराचे ते वीर्य पाण्यातून त्याच्या ओंजळीत आले व त्यांचा हस्तस्पर्श होताच अतिशय सुंदर असा बालक निर्माण झाला. राजा चकित झाला. आपल्याला दृष्टांत दिला त्याप्रमाणे हा दिव्य बालक शंकराच्या कृपेनेच प्राप्त झाला म्हणून वारंवार तो शंकराची स्तुती करू लागला. त्याने तो बालक मंदाकिनीच्या हाती दिला व मोठ्या आनंदाने ते दाम्पत्य आपल्या नगरात परत आले. कृष्णा नदीत मुलगा प्राप्त झाला म्हणून त्याचे नाव कृष्णागर असे ठेवले. मंदाकिनी काही वर्षांनी मरण पावली. कृष्णागर त्यावेळे 17 वर्षाचा झाला होता. त्यासाठी पुष्कळ मुलींच्या पत्रिका पाहिल्या पण पटेनात. राजाही विधूर झाला होता. त्याने स्वतः लग्न करण्याचे ठरवले. चित्रकूटाचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावती हिच्याशी राजाने स्वतः विवाह केला. भुजावती 13-14 वर्षांची होती. या भुजावतीमुळे कृष्णागरावर भयंकर प्रसंग कोसळला. भुजावतीने कृष्णागराला तिच्या विवाहाच्या वेळी एकदाच पाहिले होते. राजा शिकारीला गेला होता. कृष्णागर पतंग उडवीत असताना भुजावतीने त्याला पाहिले. त्याच्या सौंदर्यामुळे ती मोहित झाली. हा आपल्या पतीचाच मुलगा आहे हे तिला माहीत नव्हते. तिची वासना एवढी जागृत झाली की तिने विश्वासातल्या दासीला सांगून त्याला आपल्या महालात बोलवून घेतले व एकांतात तिने त्याच्याजवळ आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. आधीच तो तिच्या चमत्कारिक नजरेने सावध झाला होता. तो म्हणाला, तू माझी आई आहेस
तू हे असे भलतेच काय विचारतेस? हे पाप आहे. तो तेथे क्षणभरही थांबला नाही. तो जाताच भुजावती घाबरली. तिने दासीला बोलवले व झालेला प्रकार सांगितला. दासी म्हणाली, तुम्ही मुळीच घाबरू नका. मी एक युक्ती सांगते. फलश्रुती, या 30व्या अध्यायाच्या पठणाने चोरांची दृष्टी नाहीशी होईल. अशा रीतीने नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 30वा संपन्न झाला.